सगळ्यांना आवाज ऐकू येतोय ना माझा? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकू हो येतोय ना? सर. ओके ओके ओके, ठीक आहे. हो. चलो विल स्टार्ट. बघा, आपण मागच्या लेक्चरला ना 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितलेलं, ज्याच्यामध्ये that 5 kingdom classification includes Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. See, there are certain क्रायटेरिया, काही बेस विचारात घेऊन 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं गेलं. तो बेस असा होता, तो क्रायटेरिया असा होता: सेल टाइप, सेल वॉल, न्यूक्लियर मेम्ब्रेन, बॉडी सेगमेंटेशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. सो इथपर्यंत आपण काल हा चार्ट पण बघितलं होतं. आता आपण जाणार आहोत पुन्हा किंगडम मोनेराकडे. सो फर्स्ट किंगडम वी डिस्कस मोनेरा. इन डिटेल वी हॅव टू डिस्कस मोनेरा. आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेल मध्ये मोनेराचं. बघा, फर्स्ट किंगडम इज किंगडम मोनेरा. नाउ ऍक्च्युली मोनेरा इन्क्लुड्स ऑल बॅक्टेरिया अँड सगळ्या बॅक्टेरियांचा ऑकरन्स कुठे आहे, कुठे बॅक्टेरिया हे मिळतात. सी, बेसिकली दे आर लिव्ह इन एक्स्ट्रीम habitats such as hot spring, desert, snow and deep ocean. Now many of them live in or on the body of an organism as a parasite. तुला माहिती आहे की हे सगळे बॅक्टेरिया आहेत, हे एकतर बॉडीच्या आत राहतात, बऱ्याचशा बॅक्टेरियामुळे डिसीज कॉज होतात, तर आपण सगळ्यांना पॅरासाइट्स असं म्हणतो. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ देअर शेप the bacteria are grouped into actually 5 categories. पुस्तकामध्ये 4 कॅटेगरीज दिल्या आहेत, पण एक पाचवी पण कॅटेगरी आहे जी आपण बघणार आहोत. So they are divided into 5 groups or 5 categories. Now you know that there are different types of bacteria depending upon their shape. So first one is spherical coccus, that is cocci. Then rod shaped bacillus, which we call as bacilli. Then comma shaped vibrium, that is called as vibrio. Then spiralium, that is called as spirilla. And last one is mycelial bacteria. हा काय बॅक्टेरिया आहे आपण बघणार आहोत. सो दॅट इज कॉल्ड मायसिलियल बॅक्टेरिया. हा एक वेगळ्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे जो 4 ग्रुप पेक्षा काही वेगळा दिसतो. सो आपण प्रत्येक एक आपण एक असं आपण बघणार आहोत, त्याचं स्ट्रक्चर त्याचं काय म्हणतो डायग्राम पण बघणार आहोत. सो सी, फर्स्ट वी डिस्कस स्पेरिकल कॉकस, ज्याला आपण स्पेरिकल म्हणजे कॉकस आकारचे, म्हणजे राउंडेड असतात ते. आता ऍक्च्युली ना याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. समजा हे दोनच सर्क्युलर बॅक्टेरिया एकमेकांच्या जवळ असतील, इफ द 2 सर्क्युलर बॅक्टेरिया व्हेरी क्लोज, म्हणजे उदाहरणार्थ आपण हा घेऊया बघा, हे दोन, तर त्याला डिप्लोकॉकस असं म्हणतात. सो इफ दे आर 2, मी डायग्रामॅटिक दाखवलेला इकडे कळावं म्हणून. सो हे जे रेड, हे जे काय रंग जे दाखवले दोन, दॅट इज कॉल्ड, हे दोन बॅक्टेरिया असं धरा आपल्याला समजण्यासाठी. सो इफ 2 सर्क्युलर बॅक्टेरिया, दे आर कॉल्ड एज डिप्लोकॉकस. इफ इट इज many bacteria, circular bacteria which are present in chain or arranged in chain, जर चेन मध्ये असतील तर त्याला स्ट्रेप्टोकॉकस असं म्हणतात. and if they are in cluster, हे सगळे क्लस्टर मध्ये बघा, if they are in cluster they are called as staphylococcus. So there are 3 types of coccus, or you can say cocci. They are, if they are 2, they are called as diplococcus. If they are 3, they are called as streptococcus. Or if they are more than 2, but they are arranged in chain, जर चेन मध्ये असतील तर त्यांना स्ट्रेप्टोकॉकस असं म्हणतात. इफ इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्लस्टर तर त्याला स्टायफोकॉकस असं म्हणतात. सो हे एक टाइप झाला डिपेंडिंग अपॉन द शेप. नो सेकंड वन इज कॉल्ड एज रॉड शेप बॅसिलस, याला बॅसिला असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये पण ना 2 असतील तर त्याला डिप्लोब्लासिलाय, 3 असतील त्याला स्ट्रेप्टोबॅसिलाय, अशी वेगवेगळी नावं आहेत. सो दे आर रॉड शेप, देअर स्ट्रक्चर इज समथिंग रॉड लाईक. थर्ड वन वी डिस्कस, दॅट इज कॉमा शेप, दॅट इज कॉल्ड एज विब्रियम, ज्याला विब्रो म्हणतो आपण. सो दिस इज विब्रोबॅक्टेरियस, कॉमा शेप स्ट्रक्चर. फोर्थ वन इज स्पायरेलियम, ज्याला आपण स्पायरिला म्हणतो. सो दिस इज स्पायरल शेप स्ट्रक्चर. न फोर्थ जो आहे, हा जो दाखवलाय, हा मायसिलियल बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया कसा असतो माहितीये का, एका बॅक्टेरियाला ना मध्येच हा दुसरा बॅक्टेरिया कनेक्ट असतो.
ओके, हा एक बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाला दुसरा बॅक्टेरिया कनेक्ट असतो. तर ह्या प्रकारच्या बॅक्टेरियाला मायसिलियल बॅक्टेरिया असं म्हणतात. सो हा एक वेगळ्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे. नॉर्मली हा स्ट्रेट आहे बघा, म्हणजे स्पायरल आहे, पण ह्याच्यामध्ये कुठला दुसरा बॅक्टेरिया कनेक्ट नाहीये. पण इथे काय होतं माहिती, एक ब्रांच बॅक्टेरियाची दुसरी इकडनं निघते, मग त्याला मायसिलियल बॅक्टेरिया असं म्हणतात. सो बेसिकली दे आर 4 टाइप्स जे आपण बघितले, पण वन एक्स्ट्रा bacteria we discussed, that is called as mycelial bacteria. So depending upon the shape, they are divided into normally 4 types. Now पुढे आपण बघणार आहोत, the bacterial structure is very simple. Actually जे स्ट्रक्चर आहे ना ते एकदम सिंपल आहे, पण त्याचं बिहेवियर ते खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याला कॉम्प्लेक्स इन बिहेवियर. नाउ जर आपण इफ यू कम्पेअर विथ अदर ऑर्गॅनिझम, bacteria as a group, they show most extensive metabolic diversity. Now, some of the bacteria are autotrophic, that is, they can synthesize their own food from inorganic substance. They may be photosynthetic autotrophic or may be chemosynthetic autotrophic. Some bacteria are autotrophic, they can prepare their own food. And those they can prepare their own food with help of chlorophyll, or you can say autotrophic. Autotrophic म्हणजे with help of स्वतः अन्न जर तयार करणारे असतील तर त्याला फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असं म्हणतात. दुसरा आहे त्याला म्हणतात किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. नाउ मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया आहेत ना हे हेटेरोट्रॉपिक आहेत. काही ठराविकच बॅक्टेरिया आहेत जे किमोसिंथेटिक आहे किंवा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत, पण मोस्टली सगळे बॅक्टेरिया हे हेटेरोट्रॉपिक आहेत. अँड दोज हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया डिपेंड अपॉन दी ऑर्गॅनिझम ऑर ऑन दी डेड ऑर्गॅनिक मॅटर. एकतर मेलेल्या किंवा जिवंत ऑर्गॅनिझम वर किंवा डेड ऑर्गॅनिझमच्या मॅटरवरती ऍज अ फूड म्हणून ते फूडवरती ते आपलं उपजीविका करतात. सो दॅट इज मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया दे आर हेटेरोट्रॉपिक्स, मीन्स दे कॅन फीड ऑन अदर ऑर्गॅनिझम. So basically this bacteria is divided into 3 groups. The first one is called as Archaebacteria, second one is called as Eubacteria, and third one is called as Mycoplasma. ना हा जो काय पहिला आहे ना आर्चियोबॅक्टेरिया, हा एकदम एन्शियंट बॅक्टेरिया आहे. म्हणजे एन्शियंट म्हणण्यापेक्षा हा एकदम हर्श कंडिशन मध्ये, फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीम कोल्ड, एक्स्ट्रीम हॉट अशा कंडिशन मध्ये हा जिवंत राहणारा बॅक्टेरिया आहे. तर दुसरा जो बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया हा मॉडर्न बॅक्टेरिया आहे. आपण हा बॅक्टेरियाचा जास्त विचार करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज यू बॅक्टेरिया. आपण हा डिटेल मध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट जो आहे दे आर ग्रुप इनटू 3 बॅक्टेरिया. वन इज कॉल्ड एज आर्चियोबॅक्टेरिया, second one is Eubacteria which is modern bacteria, and third one is Mycoplasma. So आपण हे जर डिस्ट्रीब्युशन बघितलं मोनेराचं, इन शॉर्ट मध्ये आपण असं बघू. सो मोनेरा आर बेसिकली प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. दे आर ग्रुप इनटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज Archaebacteria, second one is Eubacteria, and third one is Mycobacteria. Now काय डिफरन्स आहे आपण पहिला सुरुवातीला थोडंसं बघूया. नाउ आर्चियोबॅक्टेरिया इज द ओल्डेस्ट बॅक्टेरिया, whereas the Eubacteria is modern bacteria. Second very important thing, in case of Archaebacteria, the cell wall is complex. That is complex cell wall, and it is made up of polysaccharide. So in case of Archaebacteria, very important thing, the cell wall is not made up of peptidoglycan. Normally बॅक्टेरिया मधलं सेल वॉल हे पेप्टिडोग्लायकेनचे बनलेलं असतं, पण हा असा एकमेव बॅक्टेरिया आहे आर्चिबॅक्टेरिया, ज्याला आपण ओल्डेस्ट बॅक्टेरिया म्हणतो, आणि त्याचं सेल वॉल एकदम कॉम्प्लेक्स आहे, जो पॉलिसॅक्राइड सेल वॉलने बनलेला आहे. सेल वॉल मेड अप ऑफ पॉलिसॅक्राइड, ज्याच्यामध्ये जो पेप्टिडोग्लायकेनचा बनलेला नाहीये. दुसरा बॅक्टेरिया तो ई बॅक्टेरिया आहे, यू बॅक्टेरिया, विच इज अ मॉडर्न बॅक्टेरिया हुज सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. इफ यू सी मायकोप्लाझम, आपण नंतर बघूया मायक्रोप्लाझम. सो आर्चियोबॅक्टेरिया मध्ये ना 3 प्रकारचे येतात बॅक्टेरिया. सम आर मिथेनोजन, सेकंड वन इज थर्मो ऍसिडोफिल, अँड थर्ड वन इज हॅलोफिल्स. मिथेनोजन्स आहेत ना, दीज आर द बॅक्टेरिया विच प्रोड्यूस मिथेन. कसा तयार करतात तो आपण पुढे बघूया. थर्मो ऍसिडोफिल्स, दे आर प्रेझेंट इन एक्स्ट्रीम हॉट कंडिशन, म्हणजे गरम पाण्याचे झरे असतात, हॉट स्प्रिंग्स वगैरे असतात ना, त्या ठिकाणी असतात, आढळतात. आणि हॅलोफिल्स मीन्स सलाइनिटी आहे, सलाइन जे कंडिशन असते त्या ठिकाणी राहणारे हे बॅक्टेरिया आहेत. सो म्हणून ह्याला आपण हर्श कंडिशन मध्ये राहणारे बॅक्टेरिया असं म्हणतो.
यू बॅक्टेरिया आहे, याचं सर्वात महत्वाचं कॅरेक्टर्स आहे ते म्हणजे सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिनोजन, sorry, peptoglycan. Cell wall is made up of peptoglycan. Now again, eubacteria are some are autotrophic, some are heterotrophic. If you see autotrophic, the name of the autotrophic is cyanobacteria, which are commonly called as blue-green algae, and second one is chemosynthetic bacteria or chemosynthetic. Now heterotrophic bacteria are abundant in nature because they feed on other dead and decaying material. If you see the mycoplasm, the very important character in mycoplasm, cell wall is absent. There is no cell wall, and the name of the example, name of the that mycoplasm is PPLO. It stands for Pleuropneumonia like organism. That is PPLO. So आपल्याला इन शॉर्ट हे सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. We have to discuss archaeobacteria. We have to discuss eubacteria with proper diagram. त्याचा स्ट्रक्चर बघणार आहोत आपण, eubacteria कसा असतो एक्झॅक्टली, तो काय नक्की काम करतो, आणि नंतर मायकोप्लाझम बघणार. सो इन शॉर्ट, मोनेरा आर द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. दे आर ग्रुप्स इनटू 3. One is called archaeobacteria, eubacteria, mycoplasm. Very difference between these three. It is the oldest bacteria, it is a modern bacteria. Second very important thing, cell wall is very complex and it is made up of polysaccharide. Eubacteria, cell wall is made up of peptidoglycan. In mycoplasm, cell wall is absent. Again, archaeobacteria, why it is the oldest bacteria? Because they are present in harsh, or they are found in present in harsh condition. They live in the harsh condition. जिकडे एकदम कठीण परिस्थिती असते त्या ठिकाणी राहतात, एक्स्ट्रीम कोल्ड, एक्स्ट्रीम हॉट. सो त्याच्यावर त्याला मिथेनोजन्स, थर्मोऍसिडोफिल्स आणि हॅलोफिल्स म्हणतात. तर यू बॅक्टेरिया हा कॉमन बॅक्टेरिया आहे, ज्याचा आपण कॉमनली अभ्यास करणार आहोत, किंवा हा कॉमनली आहे. सो यू बॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये सेल वॉल पेप्टिडोग्लायकेन्स असतं, अँड दे आर अगेन ऑफ टू, दॅट इज हेट्रोट्रॉप्स अँड ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मध्ये सायनोबॅक्टेरिया येतं, विच इज कॉमनली कॉल्ड एज ब्लू-ग्रीन algae, and chemosynthetic bacteria. Then second one is heterotrophic मध्ये, that they are found in abundant in nature. Third one is mycoplasm, cell wall is absent. The example of mycoplasm is PPLO, that is called as Pleuropneumonia like organism. So हे आपण प्रत्येकाचा डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. पहिला आपण आर्चिओबॅक्टेरिया बघणार, मग यू बॅक्टेरिया बघणार. नाउ आर्चिओबॅक्टेरिया, these are the bacteria are special since they live in some of the most harsh habitat or habits such as extreme marshy area, जिकडे दलदलीचा पार्ट आहे त्या ठिकाणी आढळतात ते, आणि तिकडे ते मिथेन तयार करतात, म्हणून त्याला मिथेनोजन्स म्हणतात. सेकंड वन इज हॉट स्प्रिंग्स, that is thermoacidophils. Then salty areas म्हणजे saline, that is halophils. Now marshy area methanogens कसं तयार करतात बघा. सो methanogens are anaerobic unicellular organism that release methane as a waste product of cellular metabolism. म्हणजे जेव्हा या सेल मध्ये सेल्युलर मेटाबॉलिझम होते, तेव्हा मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये हे मिथेन एनारोबिकली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये मिथेन बाहेर टाकतात, आणि म्हणून त्याला मिथेनोजन्स असं म्हणतात. सो दिस इज द डायग्राम ऑफ मिथेनोजन. हा मिथेनोजनचा डायग्राम आहे, ओके, बॅक्टेरियाचा. सो हा एक पार्ट झाला, दॅट इज कॉल्ड मार्शी एरियामध्ये आढळणारे मिथेनोजन्स. सेकंड आपण बघूया, तो म्हणजे हॉट स्प्रिंग मध्ये, म्हणजे थर्मो ऍसिडोफिल्स मध्ये राहणारे आणि सॉल्टी एरियामध्ये राहणारे, दॅट इज हॅलोफिल्स. नाउ chemosynthetic bacteria synthesis organic compounds using energy derived from the oxidation of organic or inorganic material without the aid of light. आणि त्यापासून म्हणजे हे chemosynthetic bacteria जे आहेत
हे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑर्गॅनिक कंपाऊंड एनर्जी डिराईव्ह करून त्यांचं ऑक्सिडेशन करून हे हॉट स्प्रिंग एरिया आणि सॉल्टी एरियामध्ये राहणारे बॅक्टेरिया आहेत. हे काय म्हणतात त्याला आपण हॉट स्प्रिंग मध्ये आणि सॉल्टी मध्ये राहणारे बॅक्टेरिया दाखवलेत आपण. सो देर आर 3 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया विच वी डिस्कस हियर. One is called marshy areas, that is methanogenic. Second one is hot spring, that is thermoacidophils, and third one is halophils. Now archaeobacteria differ from other bacteria. They having a different cell wall structure. Just now we discussed. That is called as polysaccharide, which is responsible for their survival in extreme condition. हे जे काय polysaccharide covering असतं ना त्यांना, या पॉलिसॅकराइडच्या दिस कव्हरिंग इज व्हेरी टफ, आणि हे टफ कव्हरिंग या बॅक्टेरियाना या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये म्हणजे एक्स्ट्रीम हॉट किंवा एक्स्ट्रीम कोल्ड किंवा सलाईन कंडिशन मध्ये प्रोटेक्ट करतात हे वॉल. नाउ मिथेनोजन्स आर प्रेझेंट इन दी, ऍक्च्युली असतात कुठे अजून हे मिथेनोजन्स आर प्रेझेंट इन दी गट ऑफ सेव्हरल रुमिनंट ॲनिमल. रुमिनंट ॲनिमल म्हणजे कोण माहिती का, रवंथ करणारे प्राणी म्हणजे काऊ, बफेलो. सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिथेन or biogas from the dung of these animals. म्हणून बायोगॅस मध्ये मिथेन जास्त प्रमाणात असतो. So this is methanogens. This bacteria play very important role to convert into methane. हे आपण सगळं आर्चियोबॅक्टेरिया बद्दल बघितलं. नाउ सेकंड बॅक्टेरिया आहे ना, दॅट इज कॉल्ड एज युबॅक्टेरिया. नाउ आपण युबॅक्टेरियाचा पहिला त्याची ओरिजिन बघूया कशी आहे ती. बेसिकली ना, there are thousands of different eubacteria or they are true bacteria. Actually ह्याचा अभ्यास आपण म्हणजे मोस्टली ह्याचा अभ्यास सगळीकडे करतात eubacteria, कारण मॉडर्न आहे. Now eubacteria are characterized by presence of rigid cell wall, and this rigid cell wall is peptidoglycan. Peptidoglycan चा rigid cell wall असतो. If motile they have flagella. सगळेच युबॅक्टेरियाला मोटाल नाही आहेत, सगळेच बॅक्टेरियाला फ्लॅजेलम नाही आहेत युबॅक्टेरियामध्ये. दे आर सायनोबॅक्टेरिया, ऑल्सो रेफर्ड ॲज ब्ल्यू ग्रीन अल्गी. आपण ह्याचा कॉमनली अभ्यास करणार, दॅट इज कॉल्ड ब्ल्यू ग्रीन अल्गी. त्याच्यामध्ये नॉनस्टॉक अॅनाबिना असे येतात. सो युबॅक्टेरिया, देर आर थाउजंड्स ऑफ युबॅक्टेरिया विच वी कॉल्ड एज ट्रू बॅक्टेरिया, अँड दे आर कन्सिडर्ड एज ए दे आर कॅरेक्टराइज बाय, हे अतिशय महत्वाचं कॅरेक्टराइज दोघांमधलं युबॅक्टेरिया आणि आर्चियोबॅक्टेरिया मधलं, की त्याचे जे सेल वॉल आहे त्याच्यामध्ये तो सेल वॉल आहे तो पॉलिसॅकराइडचा बनलेला आहे. इथं सेल वॉल आहे तो पेप्टिडोग्लायकेनचा बनलेला आहे. युबॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर रेफर्ड ॲज ब्ल्यू ग्रीन अल्गी, ज्याला आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतो. नाउ दे हॅव क्लोरोफिल ए सिमिलर टू ग्रीन प्लांट्स अँड आर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. याच्यामध्ये आपण दोन बघितलेले, एक फोटोसिन म्हणजे ऑटोट्रॉप बघितले आणि दुसरे हेटरोट्रॉप बघितलेले. सो ऑटोट्रॉप का, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए असतं. कुठे असतं काय असतं ते आपण आता बघणार आहोत. ओके नाउ, सो सायनोबॅक्टेरिया और ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता आपण स्पेसिफिक ब्ल्यू ग्रीन अल्गीवरती फोकस करतोय, या सायनोबॅक्टेरियावरती फोकस करतोय. नो ऍक्च्युली ना, हा सायनोबॅक्टेरिया आहे, हा फर्स्ट ऑर्गॅनिझम आहे, ओके, जो ऑक्सिजन रिलीज करतो. बघा तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला इव्होल्युशन झालं किंवा इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती काय, इव्होल्युशनची प्रोसेस शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो, पुढे आपल्या पुढच्या वर्षी शिकायची आहे ती. तर अगदी शॉर्ट मध्ये असं आहे की बेसिकली जो काय हॉट स्पियर होता त्यातले गॅसेस रिलीज झाले, त्यामध्ये हायड्रोजन होता, कार्बन होता, नायट्रोजन होता, ऑक्सिजन मात्र नव्हता. मग त्यातला हायड्रोजन ऍक्टिव्ह होता, म्हणजे जसजसे गॅसेस रिलीज होत गेले, बरोबर ना, लाईट गॅस होते ते सगळे एलिमेंट होते सगळे बाहेर पेरिफेरला आले, जे हेवी मेटल होते, हेवी होते ते कोरला आले म्हणजे मध्यभागी आले. यातला जो हायड्रोजन होता ना हा ऍक्टिव्ह होता, आणि हायड्रोजन ऍक्टिव्ह असल्यामुळे तो सगळ्यांशी कंबाईन झाला. हायड्रोजन कंबाईन विथ कार्बन, हायड्रोजन कंबाईन मिथेन, अमोनिया असं त्यांनी तयार केलं. म्हणजे त्यावेळेला ना ऑक्सिजन नव्हताच. मग ऑक्सिजन तयार करणारा ऑक्सिजन कसं तयार झाला, तर ऑक्सिजन त्यावेळेला ना ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गीनी किंवा सायनोबॅक्टेरियाने तयार केला. म्हणजे त्यांनी ते जे काही ऍटमॉस्फिअर होतं हे रिड्युसिंग ऍटमॉस्फिअर होतं,
हे रिड्युसिंग ऍटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन त्यांनी ऑक्सिडायझिंग ऍटमॉस्फिअर मध्ये केलं. कसं केलं ते मी तुम्हाला सांगतो बघा. हे सायनोबॅक्टेरिया यूज सोलार एनर्जी, ब्लू ग्रीन अल्गीने सोलार एनर्जी घेतली, त्यांच्यामध्ये असलेले पिगमेंट आणि वॉटर हे सगळं रॉ मटेरियल म्हणून त्यांनी यूज केलं. ओके, विच इज वन ऑफ द रॉ मटेरियल. फ्रॉम वॉटर म्हणजे पाण्यामधनं हायड्रोजन यूज केला आणि रिएक्शन मधनं ऑक्सिजन बाहेर टाकला, गिवन आउट बाय और दे O2 गिवन आउट ऍज अ बाय प्रोडक्ट. सो हे जे काय बाय प्रोडक्ट होतं, म्हणजे हे जे काय त्यांनी रॉ मटेरियल यूज केलं, रॉ मटेरियल कोणतं, सोलार एनर्जी, पिगमेंट आणि वॉटर मॉलिक्युल. वॉटर मॉलिक्युल म्हणजे H2. या H2 मधला H वापरला गेला आणि O जो आहे हा बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर टाकला गेला. म्हणून आपण सायनोबॅक्टेरियाला, द सायनोबॅक्टेरिया इज कन्सिडर्ड ऍज ए, आपण असं कन्सिडर करतो की तो रिड्युसिंग एजंटचं कन्व्हर्टिंग ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये कन्व्हर्टर करणारा ऑर्गॅनिझम आहे. सो सायनोबॅक्टेरिया इज अ ऑर्गॅनिझम विच कन्व्हर्टिंग रिड्युसिंग ऍटमॉस्फिअर इनटू ऑक्सिडायझिंग ऍटमॉस्फिअर. आता हा जो काय सायनोबॅक्टेरिया हा युनिसेल्युलर आहे, कोलोनियल आहे आणि फिलामेंटस आहे. इट इज मेड अप ऑफ फिलामेंट्स. दे आर प्रेझेंट इन फ्रेश वॉटर, मरीन वॉटर अँड टेरेस्ट्रियल अल्गी अँड हॅव्हिंग नो फ्लॅजेला. यांच्यामध्ये फ्लॅजेला नाहीये सायनोबॅक्टेरियामध्ये, म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी मध्ये. सम सायनोबॅक्टेरिया, आता हे जे सायनोबॅक्टेरिया आहेत ना, याच्यामध्ये आपण बेसिकली हे काय नॉस्टॉक बघणार, अॅनाबिना बघणार. तर हे जे सायनोबॅक्टेरिया आहे, हे सायनोबॅक्टेरिया बेसिकली दे कॅन फिक्स नायट्रोजन, आणि नायट्रोजन फिक्स करून नायट्रोजनचं नायट्रेट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी किंवा नायट्रोजेनिक एन्झाईम लागतं फॉर कन्व्हर्टिंग नायट्रोजन फिक्सेशनसाठी जे लागणारा एन्झाईम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज नायट्रोजनेज. दिस नायट्रोजनेज इज रिक्वायर्ड फॉर नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे थोडक्यात हा जो काय नॉनस्टॉक आहे किंवा ब्लू ग्रीन अल्गा आहे, या ब्लू ग्रीन अल्गेचं मेन काम आहे नायट्रोजन फिक्सेशन. सो नायट्रोजन फिक्सेशन होतं कुठे एक्झॅक्टली? आता हे ना, इट वर्क्स इन एन एनारोबिक कंडिशन. एनारोबिक कंडिशन मध्ये हा सायनोबॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करतो बाय युझिंग द एन्झाईम कॉल्ड ॲज नायट्रोजनेज. आता हे नायट्रोजन फिक्सेशन होतं कसं, कुठे करतो हे? तर बघा, आपण some of these organisms can fix atmospheric nitrogen in specialized thick wall cells, and those cells are called as heterocyst. So ब्लू ग्रीन अल्गी आहे, नॉस्टॉक आहे, हे ह्याचे जे काही सेल्स आहेत, यातल्या काही सेल्स आहेत ना, त्या थिक वॉल होतात, किंवा काही सेल्स थिक वॉल असतात, आणि या थिक वॉल सेल्सला आपण म्हणतो हेटेरोसाइट्स, हेटेरोसिस्ट. हे हेटेरोसिस्ट सेल्स नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. हे जे काही ब्लू ग्रीन अल्गे आहे, that blue green algae colonies are surrounded by gelatinous sheet. They are surrounded by gelatinous sheet. They often form bloom in polluted area or polluted bodies such as nonstop, anabina. बघा, हे आपण डायग्राम काढलाय. याच्यामधला हा जो काय पार्ट आहे, हे सगळे सेल्स आहेत. या सेल्स मध्ये काही सेल्स आहेत ते थिक होतात, आणि थिक सेल्स जे झाले त्याला आपण म्हणतो हेट्रोसिस्ट. हे हेट्रोसिस्ट जे आहेत, हे हेट्रोसिस्ट नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतात. अँड एंटायर बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीट, और यू कॅन से इट इज जिलॅटिनस शीट विच इज मेड अप ऑफ म्युसिन. सो म्युसिनच्या शीटने कव्हर केलेलं असतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अॅनाबिना, दुसऱ्या नॉस्टॉक. हे दोन त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आपण ऍक्च्युअली ना, हा सायनोबॅक्टेरिया कसा आहे तो बघूया, म्हणजे सायनोबॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघूया. बघा, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. सायनोबॅक्टेरियाचं आपण स्ट्रक्चर बघतोय. बघा, मी हे ऍक्च्युअली मी जर तिकडे शिकवत असलं फळ्यावर ड्रॉ करू शकलो असतो, पण त्यांना पॉसिबल नसल्यामुळे मी डायग्रामॅटिक डायग्राम काढलाय,
जिकडे तुम्हाला कळणार नाही तिकडे मला सांगा. आपण काय बघतोय माहिती का, स्ट्रक्चर ऑफ सायनोबॅक्टेरिया बघतोय, म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गीचं स्ट्रक्चर बघतोय. ही जी काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, इट इज, यू नो दॅट आउटर वॉल इज कॉल्ड सेल वॉल. सो ब्ल्यू ग्रीन अल्गीला सेल वॉल आहे, and you know that the cell wall is made up of जे आपण ह्याच्यामध्ये बघितलं, कोणामध्ये, आर्चिओबॅक्टेरिया मध्ये, बरोबर ना. आर्चिओबॅक्टेरिया मध्ये बघितलेला जो सेल वॉल होता तो पॉलिसॅकराइडचा होता. यू बॅक्टेरिया मध्ये बघतोय आपण तो पेप्टिडोग्लायकेनचा बघतोय. सो दिस सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग विच इज मेड अप ऑफ, तिकडे होता तो पॉलिसॅकराइडचा होता. हा जो आपण बघतोय तो कुठला बघितला आपण होता, ओके, पेप्टिडोग्लायकेनचा. सो दिस इज पेप्टिडोग्लायकेन सेल वॉल. नाउ सो दिस इज सेल वॉल. सेल वॉलच्या आत बघा, और सेल वॉल इज सराउंडेड बाय दिस gelatinous capsule, or you can say gelatinous material inside the cell wall. सेल वॉलच्या आत ना सायटोप्लाझम आहे, पण हे सायटोप्लाझम दोन पार्ट मध्ये डिवाइड झालंय. सायटोप्लाझम इज डिवाइड इनटू टू पार्ट्स. मी जो ब्ल्यू कलरचा पार्ट काढलाय तो इनर सायटोप्लाझम आहे, आणि त्याच्या बाहेर जे सगळं दिसतंय ना ते आउटर सायटोप्लाझम आहे. बाहेरचा पार्ट आहे बघा, हे पूर्ण सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं. याच्यामध्ये सर्वात जो बाहेरचा पार्ट आहे त्या बाहेरच्या पार्टला आउटर सायटोप्लाझम म्हणतात. आत जे आहे ते इनर सायटोप्लाझम आहे. आता बाहेरच्या सायटोप्लाझम, दिस इज कॉल्ड एज आउटर सायटोप्लाझम. हे बाजूचे नाव आहे ते आपण नंतर बघूया काय आहे ते. सो दिस इज आउटर सायटोप्लाझम. नाउ आउटर सायटोप्लाझम कंटेन, and this is inner cytoplasm. Now outer cytoplasm contain many grana-like structure. It is not a granum, it is grana-like structure जे chlorophylls मध्ये असतात, and they are called as thylakoid. They are called as thylakoid. Now this thylakoid contain photosynthetic pigment. Photosynthetic pigments such as chlorophyll A, xanthophyll, etc. So these are the thylakoids. Now as the thylakoid is present, and this thylakoid contain photosynthetic pigment, so outer cytoplasm show color. म्हणजे बाहेरचा जो सायटोप्लाझम आहे ना, या सायटोप्लाझमला कलर येतो, आणि कलर आल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल्ड एज क्रोमोप्लाझम, बिकॉज दे आर कलरफुल. वेगवेगळ्या पिगमेंट असल्यामुळे त्याला कलर येतो, आणि कलर आल्यामुळे आपण आउटर सायटोप्लाझमला क्रोमोप्लाझम असं म्हणतो. सो आउटर सायटोप्लाझम इज ऑल्सो कॉल्ड एज क्रोमोप्लाझम बिकॉज आउटर सायटोप्लाझम कंटेन मेनी पिगमेंट. नाउ कम टू द इनर सायटोप्लाझम. आपण आत येऊया. इनर सायटोप्लाझमला दुसरं नाव आहे एंडोप्लाझम. नाउ इन एंडोप्लाझम there are circular DNA. So obviously it is a prokaryotic cell. If it is prokaryotic cell, the nucleus is not well organized, so it is freely suspended in the cytoplasm. So we say DNA, which is called as nucleoids. In the cytoplasm there are ribosomes, and those ribosomes are of 70S. Now 70S is the characteristic features of eubacteria. Prokaryotes. Prokaryotes मध्ये रायबोसोम 70S असतात. The 70S means 50 and 30. 50 and 30 याचा अर्थ 50 अधिक 30 नाही हा, 50S आणि 30S. तर जे युकॅरियोटिक आहेत
याच्यामध्ये हिस्टोन असतो आणि त्याच्यामध्ये रायबोसोम्स असतात 80S. सो दीज आर द रायबोसोम विच आर 70S. हे आपण जे बघितलेत ना, हे सगळे फिलामेंट्स मध्ये असलेल्या थिक वॉल, थिक सेल जे आहेत, त्या सेलला आपण हेट्रोसिस्ट असं म्हणतो. पण काही असे बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्या फिलामेंट मध्ये हेट्रोसिस्ट नाही आहेत. मग हेट्रोसिस्ट नसणारे 70S हा त्याचं सेडिमेंटेशन आहे रायबोसोमचं. हे ना ह्याच्यासाठी आपल्याला हे आपण ना कुठे बघणार माहितीये का, सेल्युलर ऑर्गनायझेशन जेव्हा शिकवीन ना तेव्हा मी त्याच्या डिटेल मध्ये जाईल. 70S याचं सेडिमेंटेशन आहे 30 आणि 30. त्याचा रायबोसोम स्ट्रक्चर बघावं लागेल. असे दोन एकमेकावरती चिकटवलेले रायबोसोम्स असतात. एक 50चा असतो, दुसरा 30चा असतो. त्याचा स्ट्रक्चर मला पूर्ण ते एक्सप्लेन नाही करता येणार. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हे मी एक्सप्लेन करीन तुम्हाला. आपण सेल ऑर्गनायझेशन जेव्हा शिकणार ना तेव्हा आपण ह्या डिटेल मध्ये याचा आपण स्ट्रक्चर शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. सो आता तुम्ही फक्त 70S पहा. फक्त 70S म्हणजे ते 30 आणि 50 आहे. तसे एकमेकाला एक गोळ्यावर गोळे असतात, दोन गोळे एकमेकांवर ठेवलेले असतात, असं लक्षात ठेवा नुसतं. वरचा 50चा असतो, खालचा 30चा असतो. एक मोठा असतो, एक छोटा असतो. इट इज 50 आणि 30 ची टोटल करून 80S नाही करायचा. एस म्हणजे त्याचं सेडिमेंटेशन आहे, ते आपण पुढे बघूया काय. आता तेवढं घेत आता हे म्हणजे डिटेल मध्ये आपल्याला जाता नाही. सो आपण त्यावेळेला बघू, मी घेईन ते एक्सप्लेन करेन त्यावेळेला, डोंट वरी. आणि नाही तर मला दुसरं फक्त आठवण करा, म्हणजे स्ट्रक्चर बघताना तुमच्या लक्षात येईल असतं. सो हे 70S आहे. आता मी तुम्हाला असं सांगितलं की जेवढे म्हणून आपण मगाचे ब्ल्यू ग्रीन अल्गे बघितला, नॉनस्टॉप बघितला, अनाबिना बघितला, ह्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट असतात. दॅट इज त्याचे जे फिलामेंट असतात ते सम ऑफ द फिलामेंट्स थिक वॉल असतात. सेल्सचे जे थिक वॉल होतात आणि ते नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतात. पण असे काही बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्यामध्ये हेट्रोसिस्ट नाही आहेत. मग हेट्रोसिस्ट नसणारा बॅक्टेरिया आहे त्याचं नाव आहे ऑसिलेटरल, OSCILLATORIL, ऑसिलेटरल. ओके, हा एक बॅक्टेरिया आहे ज्याच्यामध्ये ना हेट्रोसिस्ट नसतं. देयर इज नो हेट्रोसिस्ट. हे लक्षात ठेवा. ऑसिलेटरल हा असा बॅक्टेरिया की ज्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट नसतं. बाकी सगळ्यांमध्ये म्हणजे स्पेशली नॉस्टॉक आणि अनाबिना ह्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट असतात. हा एकमेव असा आहे की ह्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट नाहीये. सो आता हे जे काय आपण थायलोकॉइड बघितले, या थायलोकॉइड्स मध्ये ना वेगवेगळे क्लोरोफिल, वेगवेगळे पिगमेंट आहेत. कोणकोणते पिगमेंट आहेत? तर एक क्लोरोफिल ए हा एक पिगमेंट आहे. त्याच्यानंतर आहे कॅरोटिनॉइड, हा दुसरा पिगमेंट आहे. हे सगळे पिगमेंट आहेत. क्लोरोफिल ए, त्याच्यानंतर कॅरोटिनॉइड, त्याच्यानंतर झॅन्थोफिल्स, त्याच्यानंतर फायकोबिलियन्स, हे सगळे पिगमेंट, कलर पिगमेंट, हे सगळे या थायलॉकॉइड मध्ये असतात. आणि हे सगळे सगळे पिगमेंट असल्यामुळे ह्याचा कलर जो आहे किंवा ह्याला कलर येतो. आणि कोणाला कलर येतो? सायटोप्लाझमला, म्हणजे आउटर सायटोप्लाझमला. आणि म्हणून आउटर सायटोप्लाझमला नाव आहे क्रोमोप्लाझम. बघा, हा डायग्रामॅटिक डायग्राम आहे. हा पेपर हे मला ड्रॉ करणं कठीण आहे म्हणून मी हा डायग्रामॅटिक काढलाय. हे जे काय जिलॅटिन कॅप्सूल आहे सगळीकडे असतं, पण ते काढणं मला शक्य नाहीये म्हणून मी फक्त एकाच ठिकाणी लेबल करून तुम्हाला दाखवलंय. हे पूर्णपणे सगळीकडे सराउंड असतं, पूर्ण भागामध्ये. ओके, पण मला हे शक्य नाही दाखवायला म्हणून मी फक्त एकाच ठिकाणी लेबल करून तुम्हाला जिलॅटिन कॅप्सूल दाखवलंय. आता हे जे काय पिगमेंट आहे, ड्यू टू पिगमेंट present in the cytoplasm, this cytoplasm appeared as a, obviously outer cytoplasm appears as a color or appear or give color, and that's why they are called as क्रोमोप्लाझम. म्हणून त्याला क्रोमोप्लाझम असं म्हणतात. आतला जो सायटोप्लाझम आहे त्याला आपण एंडोप्लाझम म्हणतो. आता हाच महत्वाचा डिफरन्स आहे यू बॅक्टेरिया मध्ये आणि ब्लू ग्रीन अल्गी मध्ये. ह्या ब्लू ग्रीन अल्गी मध्ये हे थायलॉकॉइड असतं ज्याच्यामध्ये सगळे पिगमेंट्स असतात. आता ना हे ऍक्च्युली आले कुठनं इकडे, हे पिगमेंट आले कसे काय, म्हणजे थोडक्यात थायलॉकॉइड कसे काय आले, तर काही थेअरी मांडल्या गेल्या.
ती थेरी अशी होती की या थेरीला किंवा हे कसे आले तर हाऊ कॅन थायलॉकॉइड डेव्हलप इन दी और दे आर फॉर्म इन दी और प्रेझेंट इन दी आउटर सायटोप्लाझम. तर त्यामागचं कारण असं आहे, तर बॅक्टेरिया ना जो आपण सिंपल यू बॅक्टेरिया होता, या सिंपल यू बॅक्टेरियापासून हा तयार झाला. पण तो कसा तयार झाला तर त्या प्रोसेसला एंडोसिम्बायोटिक प्रोसेस असं म्हणतात. एंडोसिम्बायोटिक प्रोसेसचा अर्थ काय, तर नॉर्मल बॅक्टेरिया होता बघा, इकडे खाली काढतो तर लक्ष द्या, हा नॉर्मल यू बॅक्टेरिया आहे. या यू बॅक्टेरियाच्या बाजूला ना एक छोटासा बॅक्टेरिया आला. इव्होल्युशनरीचे सांगतोय मी. हा जो काय साधा बॅक्टेरिया आहे त्याला आपण यू बॅक्टेरिया म्हणतो. या यू बॅक्टेरियाच्या बाजूला एक छोटासा अजून बॅक्टेरिया आला आणि हा बॅक्टेरिया ना छोटासा बॅक्टेरिया नंतर या मोठ्या बॅक्टेरियाला जाऊन मिळाला. म्हणजे हा छोटा बॅक्टेरिया या मोठ्या बॅक्टेरियामध्ये गेला. छोटा यू बॅक्टेरिया, हा जो काय मोठा यू बॅक्टेरिया होता, या मोठ्या यू बॅक्टेरियामध्ये हा छोटा बॅक्टेरिया आत गेला आणि आत जाऊन त्यापासून हे सगळे थायलॉकॉइड्स तयार झाले. असं एक हायपोथिसिस सांगतो, अशी एक थेअरी सांगते. ह्याला एंडोसिम्बायोसिस असं म्हणतात. दिस इज कॉल्ड एज